आंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली आहे। उपोषणाला आतापर्यंत 6 दिवस झाले असून त्यांनी जेवण आणि पाणी त्याग केले, त्यामुळे त्यांच्या नाकातून रक्त देखील येत आहे। पाणी पिण्याची विनंती करून देखील जरांगे पाटील पाणी घेत नाहीये। त्यातच काल डॉक्टर त्यांना सलाईन लावली आहे। सर्व या गोष्टीवरून मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला महत्त्वाचे आदेश दिले। जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या विरोधात आज हायकोर्टात सुनावणी पार पडली। यावेळी मनोज जरांगे पाटलांना औषध घ्याव्यात अशा सूचना कोर्टाने दिल्या। तर जरांगे पाटलांच्या उपचारासाठी 2 डॉक्टर असून त्यांनी काल जरांगे पाटलांना 2दा सलाईन लावली। यातच जरांगे पाटील डॉक्टरांना सहकार्य करत नाहीत अशी माहिती महाअधिवक्त्यांनी मुंबई हायकोर्टात दिली। यावर उपोषणस्थळी डॉक्टर्सनं सलाईन लावून घेणं म्हणजेच उपचार घेणं असं होत नाही असं म्हणत कोर्टाने सुनावलं। तसेच उपचार घेण्यात मनोज जरांगे पाटलांना अडचण काय असा सवाल कोर्टाने केला। त्याचबरोबर जरांगे पाटलांना औषधोपचार घ्यायला सांगा, रक्त तपासणी आणि त्यांच्या परवानगीशिवाय होणार नाही असंही कोर्टानं सांगितलंय। तर जरांगेंच्या उपोषणाचा परिणाम म्हणून अनेक ठिकाणी बसची तोडफोड झाली असं गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलंय।